नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपूरमध्ये स्वागताचे होर्डिंग्स लागलेले आहे आणि त्या होर्डिंगमध्ये स्वागत अजित पर्वाचं अशा प्रकारचा मजकूर आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे एक प्रकारे अजित पवार यांची एक नवीन सुरुवात कुठेतरी ते करत असल्याचं या होर्डिंगमधनं सांगण्याचा प्रयत्न होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपूर जिल्हा आणि शहर कार्यकारिणीच्या वतीने हे लावण्यात आलेले होर्डिंग्स आपण GPO चौकामध्ये बघू शकतो। विधानसभा निवडणुकीमध्ये जर का बघायचं झालं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 41 आमदार निवडून आणण्यामध्ये यश आलेलं आहे। तर दुसरीकडे शरद पवार यांचा जर विचार करायचा झाला तर त्यांच्या पक्षाचे 10 आमदार निवडून आलेले आहे। कुठेतरी शरद पवार यांच्या तुलनेनं 4 पट जास्त यश अजित पवार यांच्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये संपादन केलं। त्यामुळे कुठेतरी एक नवीन पर्वाची सुरुवात झाली आणि त्या पर्वाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पर्व असं संबोधलेलं आहे। जर का तुम्ही बघितलं तर अजित पवार यांचा जो गुलाबी कलर आहे, त्यांनी ज्या ब्रँडिंग केली जाते अजित पवार यांची, त्या प्रकारचा तो गुलाबी कलरवर नव्या अजित पर्वाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। आणि मग अजित पवार यांचा फोटो असेल किंवा त्यांचे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असेल त्यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो। प्रफुल्ल पटेल त्यांचे जे राष्ट्रीय नेतृत्व आहे ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर निश्चितच एक नवीन सुरुवात अजित पवार यांची या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात होतानाचा एक संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्याचा एक प्रयत्न नागपूरमध्ये आपल्याला होताना दिसत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।